पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतात. मात्र आगामी काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशा चर्चा सुरू झाल्यात. काल झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी या संदर्भात सूचक वक्तव्य केलंय. या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो होता आणि यावरूनच पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न केला. बॅनरवर पवारांचा फोटो कायम राहणार का असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. यावेळी तुमच्या तोंडात साखर पडो असं सूचक वक्तव्य अजित पवारांनी केलं. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यात. दरम्यान अजित पवारांनी भाजपची साथ सोडावी आणि मूळ राष्ट्रवादी पक्षात विलीन व्हावं असा सल्ला संजय राऊतांनी अजित पवारांना दिलाय. तुझ्या तोंडात साखर पडो, तुझ्या तोंडात साखर पडो, तुझ्या तोंडात साखर पडो. अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडावी आणि मूळ राष्ट्रवादी पक्षात विलीन व्हावं. अमित शहानं दिलेला पक्ष त्यांच्या हातात तो मूळ राष्ट्रवादी नाही हे त्यांनाही माहिती आहे. मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सन्मान्य शरद पवार साहेबांचा आहे. मूळ शिवसेना ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांची आहे. पण अमित शहांच्या मस्तीपायी आणि माजोरडेपणापायी हे दोन्ही पक्ष दुसऱ्यांच्या हातात त्यांनी ठेवले. उद्धव साहेबांना राजसाहेब एकत्र येतात त्याच्यावर काही चर्चा होत नाही का? त्याच्या आनंदाच्या पेढे वाटले जातात. मग शरद पवार आणि अजितदादा एकत्रित आले, त्यांची काय रणनीती ते ठरेल. परंतु कोणी एकत्र येऊच नाही यांच्याशिवाय असं काही कायदा आहे का? म्हणून त्यांना एकत्र येत असेल तर येऊ द्या. नंतर राजकारणामध्ये काय घडामोडी होतील यावर त्याच्यानंतर चर्चा आणि मंथन होईल.